मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आणि गुड न्यूज आहे. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्याची तारीख ही 18 नोव्हेंबर 2025 ही देण्यात आलेली होती. पण आता ती तारीख एक्सटेंड करण्यात आलेली आहे, म्हणजे ती तारीख आता वाढवण्यात आलेली आहे. ती तारीख काय वाढवण्यात आलेली आहे डायरेक्टली आपण पाहूयात. आदिती तटकरे मॅडम यांनी आपल्या ट्विटर हँडलवरती ही माहिती प्रसारित केलेली आहे. तर ती डायरेक्टली माहिती आपण पाहत आहोत. ती माहिती पाहत असताना तुम्ही ते पाहू शकताय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी मुदतवाढ. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. परंतु गेल्या काही दिवसांत आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही. याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणीची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत वाढ आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबतच आता जी ई-केवायसी करायची आहे तुम्हाला 31 डिसेंबरच्या आत करायची आहे. ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नव्हते ते त्यांच्यासाठी सुद्धा हे काही माहिती देण्यात आलेली आहे. तर ती सुद्धा आपण इथे खाली पाहू शकताय. इथे तुम्ही पाहू शकताय, ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची जी मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.